कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चला चला चला, आज इडल्या मी केल्यात। बाबा, हा बाहेर दोन मुली आल्यात, तुम्हाला भेटायचं म्हणतात। बरं झालं कुठेतरी आलं। हा येतो। मी का जाऊ? त्या आल्यात ना, त्यांना बोलवा आतमध्ये। नाही बाबा, त्या म्हणाल्या की तुम्ही बोलल्याशिवाय त्या आत येणार नाही। ते गुरुमाता योगिनींचा आदेश आहे असं म्हणाले। गुरुमाता योगिनी? नाही मीच जातो, मीच जातो। सत्यानाश। हाय, काय झालं? कोण आहेत या माता योगी? माता योगी नहीं, गुरु माता योगिनी। कळलंच आता। अरे परत एकदा सॉरी यार, तुम्हाला माझी वाट बघावी लागली। हरकत नाही। जयश्री, बघितलंस का कोण आलंय ते आपल्याकडे? ये। तुम्हाला अंग नाही, आम्ही इथे पाडी सुद्धा घेणार नाही। आम्ही फक्त गुरुमातांचा निरोप घेऊन आलोय। गुरुमाता कार्यक्रमासाठी मुंबईत आल्या आहेत, त्यांचा इथे येण्याचा सुद्धा विचार आहे। अहो, हे त्यांचंच घर आहे, त्या घरात गुरुमातांचं स्वागतच आहे। हो, पण गुरुमाता येण्याआधी घराची इच्छा आहे की नाही पाहावं लागेल ना। अहो म्हणजे काय, त्या इथे आलं तर आमचं भाग्यच की। असं म्हणणं आणि खरंच तसं असणं ह्यात फरक असतो ना। हो, यासाठीच आम्ही इथे आलोय। काही क्षण आम्हाला ह्या घराचा सहवास हवाय। घरात सकारात्मकता आहे की नाही याची पडताळणी करावी लागेल। म्हणजे काय करायला लागेल? काहीच नाही, फक्त काही क्षणाची शांतता। चला सगळ्यांनी आत चला, त्यांना शांतता आली। कोणी कुठेच जायची गरज नाही। ऐक ना, काय चाललंय सगळं? की पण मेडिटेशन का करतो त्या? तुझ्या मनात माया आहे। प्रत्येक कुटुंबाला अशा मायेची गरज असते। एक्सक्यूज मी राहिले ना। तुमच्या घरात 4 लहान मुलं आहेत? 4 नाही 3। 4। आम्हाला 2 मिनिटं द्या, आम्ही गुरुमातांशी बोलून घेतो। हो। ऐका ना, हे चालणार नाही हा। गुरुमाता काही म्हणू देत, तुम्ही त्यांना वेळेच नाही म्हणून सांगा। बरी आहेस ना तू? एवढी मोठी व्यक्ती घरी येते आणि आपण नाही म्हणायचं, असं कसं म्हणणार नाही? अहो पण त्यांची प्रचंड सेवा करावी लागते, ती सुद्धा आम्हा सुनांना कंबरड मोडतं आमचं। झेपणार आहे का हे आपल्याला? बघ ते नंतर बघू। थांब, आले.
गुरुमाता संध्याकाळी येतील. ही त्यांच्या आहाराची आणि इतर गोष्टींची यादी. यात काही चूक होऊ देऊ नका. नाहीतर त्यांचा कोप तुम्हाला माहीतच आहे. नाही काही चूक होणार नाही, त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. बरं, येतो आम्ही. प्रणाम. ए बाबा, चला चला नाश्ता आटपा. अरे चला कामाला लागा, आधी घर आटवायला लागेल. चल 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 चल. बाबा, पण एवढी तयारी कशासाठी? दिवाळी थोडी आहे. गुरुमाता येणार म्हणजे दिवाळीपेक्षाही मोठा सण आहे, कळलं? हे बघा, त्यांची नजर बारीक असते. म्हणजे छताचं जळबट जरी पाहिलं ना तरी कोप होईल त्यांचा. पण कोण आहेत या गुरुमाता? आई आई आओ ऐका. ए थांब, कळेल तुला. आता सोडून दे. चल 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 चल. बाबा बाबा, 2 महत्वाच्या मीटिंग्स आहेत, मला ऑफिसला जावं लागेल. नाही तू जा, आम्ही आहोत तिथे. हा, मी लवकर परत येईन, आय प्रॉमिस. अरे रे, 1 मिनिट, मी पोहे बनवले, ते खाऊन तरी जा. तू केलेस? हो. चला. आई आई ऐका ना, कोण आहेत त्या? कोणीतरी सॉलिड पॉवरफुल बाई वाटतेय मला. पॉवरफुल काही खरं नाही आता आपलं. ही येणार म्हणजे नसता ताप डोक्याला. नाही म्हणजे आधी आहे तो आणखीन वाढणार. गुरुमाता. हे कोण आहेत पण या गुरुमाता? डोंबलं गुरुमाता, ह्यांची आत्या आहे ती. गेली मग माझं लग्न झालं तेव्हा याच घरात राहत होती. पण 1 नंबरची हट्टी आणि खडूस. सारखं आपलं हे पाहिजे ते पाहिजे, असंच का केलं तसंच का केलं. आता घर कसं चालवायचं, संसार कसा करायचा हे मी हिच्याकडून शिकायचं. कशाला? केलं सहन न करून सांगते कोणाला न. मध्येच काय डोक्यात त्याला कोणच ठोक. घर सोडून निघून गेली. घर सोडून? हो, कुठल्या तरी आश्रमात जाऊन राहिली काय, कुठली तरी सिद्धी प्राप्त झाली काय. आता अख्ख्या जगासाठी गुरुमाता योगिनी आहेत त्या. ए बाई, इथे मी हे सगळं फक्त तुझ्या समोरच म्हणते. तू तिच्या समोर आहो जाऊ म्हणायचं, आदराने बोलायचं, कळलं? पण मी काय म्हणते आई, त्या आता आधी सारख्या थोडी राहिले असतील. चेंज झाला असेल ना त्यांचा स्वभाव. कुठला चेंज होतोय? उलट त्या इथे आल्या ना की कंबर मोडीस्तवर काम करावं लागतं. सोनांना सोडत नाही त्या अशा तशा. एक चूक झाली की काय आहे? कोप, महाभयानक कोप, राग, संताप, आकांतांडव, थैथयाट सगळं एका वेळेला करते ती. मग चुकणाऱ्याला वाटतं आपण काय असा मोठा गुन्हा केलाय कोणास. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.